काही महिन्यांपूर्वी पार्थ पवारांना जवळून ओळखणाऱ्या एका मोठ्या राजकीय व्यक्तीनं खाजगीत माझ्याशी बोलताना सांगितलं होतं की अजितदादांपेक्षा 20 पट पुढची दूरदृष्टी असलेलं हे व्यक्तिमत्व असून पारंपरिक कार्यकर्त्यांच्या चौकटीत मोडणारे जे कार्य करणारे कार्यकर्ते आहेत, भेळभत्त्यावर समाधान मानणारा जो कार्यकर्ता आहे, सभा, मोर्चा, निषेध, आंदोलन आदी पक्षीय कार्यक्रमात घसा ताणणाऱ्या कार्यकर्त्यांपेक्षा वेगळ्या धाटणीची फौज त्यांना पक्षात उभी करायची आहे. हुजरेगिरी करत चमच्यांची फौज आपल्या पक्षात ठेवायची नाही, अशा कल्चरचं पार्थ पवार हे व्यक्तिमत्व आहे. आज या गोष्टीची प्रकर्षाने आठवण विक्रम काकडे यांना दिलेल्या उमेदवारीने झाली. संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलेल्या पुणे जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्थेमधून बांधकाम व्यावसायिक व उद्योजक अशी ओळख असलेल्या आपल्या मित्राला, अर्थात भाजपचे माजी खासदार संजय काकडे यांचे पुत्र विक्रम काकडे यांना पार्थ यांनी उमेदवारी दिली. जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये सन्नाटा पसरणं यामुळे साहजिकच आहे. काकडे श्रीमंत आहेत का? पक्षाचा जमा खर्च सांभाळू शकणारे आहेत का? तर नक्की आहे. वास्तविक ही निवडणूक म्हणजे नगरसेवकांना 3 ते 5 लाखाची हमखास गॅरंटी असलेला पॉकेट मनी जरूर आहे. पण याचा अर्थ विलास लांडे, बहल, काटे, वाघेरे, भोईर व पुणे शहर व जिल्ह्यामधील सुनील टिंगरे ते दिलीप मोहिते यांच्यापर्यंतचे सगळे रोजगार हमी योजनेवर पोटं भरणारे नक्कीच नाहीत. काकडे डोक्याने पैसे कमवून मोठे झाले, तर बाकी मंडळी खानदानी श्रीमंत पण आहेत. त्यामुळे अर्थशक्ती जिंकली या निष्कर्षापर्यंत लगेच जाता येत नाही. पण एका गोष्टीचं जुन्या मंडळींना आज नक्कीच स्मरण झालं असणार. ते म्हणजे 1992मध्ये अजितदादा राजकारणात आले तेव्हा त्यांनी शरद पवारांभोवती कोंडाळं करून बसलेल्या जिल्ह्यातील जुन्या नेत्यांचं म्हणजेच थिटे, थोपटे, मोहोळ, नवले आदींचं रिंगण तोडून आपली दिशा काय असणार आहे हे तेव्हा दाखवून दिलं होतं. आज सेम तोच कित्ता 34 वर्षांनी पार्थ पवार यांनी गिरवला आहे. पार्थ पवार हे तापट स्वभावाचे म्हटलं जातं. एखाद्या युवराजासारखीच त्यांची वाढ झाली हे देखील वास्तव आहे. त्यांचा हा निर्णय योग्य ठरेल की अयोग्य यासाठी अंतिम निष्कर्ष काढायला काही वेळ नक्की लागणार आहे. ज्यांना उमेदवारी मिळेल असं वाटलं होतं त्यांची निष्ठा वाऱ्याच्या दिशेप्रमाणे कशी कायम बदलत राहिली हे पण जिल्ह्यानं पाहिलं आहे. डिझाईन बॉक्ससारख्या इव्हेंट कंपनीला पक्षाचं काम द्यायचा निर्णय असो की राजकीय तज्ज्ञ प्रशांत किशोर यांचा सल्ला घेणं असो, शून्य पक्ष कार्य असलेल्या आपल्या मित्राला उमेदवारी देणं असो, याची चिकित्सा होतच राहणार आहे. राजकारणात कोण कधी चमकदार ठरेल हे सांगता येत नाही. त्यामुळं पार्थ यांना नावे ठेवण्याची जी स्पर्धा सकाळपासून सुरू झाली ती आता होतच राहणार आहे. कारण लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या रजनीकांतला तामिळनाडूत जे जमू शकलं नाही ते एका जोसेफ विजय यांनी अल्पावधीतच करून दाखवलं आहे. त्यामुळेच पार्थ पर्वाची ही दिशा अनर्थ ठरणार की समर्थ हे आगामी काळात दिसून येणार आहे. आणखीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा पिंपरी चिंचवड न्यूज. सोबतच आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम चॅनलला फॉलो करायला विसरू नका. तसेच यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.